लोकक्रांती सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री गणेश शेलार यांचे चिरंजीव हिमांश यांना वाढदिवसाच्या लोकक्रांती सेनेकडून हार्दिक शुभेच्छा। बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील निमगोळ येथून। निमगोळ येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने घरात कापूस भरून ठेवल्याने व त्याच कापसावर आता किडे किंवा जंतू पडल्याने संपूर्ण शेतकरी परिवारासह रात्रभर बेचैन झाला आहे। अंग खासणे, सर्दी होणे, झोप न लागणे, मुलांचा अभ्यास न होणे व आता शेतकरी व्यापाऱ्याला विनंती करून मोजून घ्या अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। अगोदरच उत्पादनात घट, त्यात भाव नाही, बियाणे, खते, कीटकनाशक यांचा झालेला खर्च सुद्धा निघणार नाही अशी खंत निमगोळचे शेतकरी भाऊसाहेब आनंदा महाजन यांनी व्यक्त केली आहे। तर कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था झाली आहे। खरीपाचे पीक काढून 3 महिने होत आले, भाव वाढतील म्हणून बळीराजाने कांदा, सोयाबीन व कापूस सांभाळून ठेवला, पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे व अच्छा दिन कधी येणार याची अपेक्षित आहे। भाऊसाहेब महाजन, बघा आमच्या एवढ्या घरात किती आम्ही अडचण भोगतोय कपाशीमुळे। आता एवढा त्रास होतोय, अंग कास्तय, सर्दी, त्याच्यामुळे एवढं त्रस्त झालोय। इथं बसायला, स्वयंपाक करायला जागा नाही, राहायला जागा नाही, कसं काय राहावं तरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे ना। आता लग्न समारंभ आहे, ते आहे, पण काय करणार, शेतीला एवढा खर्च झालेला आहे, मजुरी खूप लागून गेली आहे, काय करावं काही सुचेना। एवढा करून एवढा त्रास भोगूनही भावाची आशा धरून आम्ही बसलेलो आहे, ते काहीतरी करायला पाहिजे, भाव वाढायला पाहिजे। नमस्कार, आज सहज मी आमचे शेतकरी भाऊसाहेब आनंदा महाजन यांच्याकडे आलो असताना पहा, त्यांच्या घरी राहायला सुद्धा आता कापसामुळे अजिबात जागा राहिली नाही। कापूस तसा दरवर्षीपेक्षा फार कमी आलेला आहे, अर्धा झालेला आहे, परंतु जागेचे अभाव आणि त्यानंतर त्यांनी कापसाचे भाव वाढतील या आशेने आजपर्यंत कापूस ठेवला, परंतु भाव दररोज कमी होत आहेत। त्यांना बियाणं, त्यानंतर एक खत, औषध, हा खर्च भरपूर झालेला आहे आणि हा खर्च निघणं सुद्धा मुश्किल आहे। ते वाट पाहत आहे, थोडंफार भाव वाढतील, मला 2 पैसे राहतील, परंतु भाव काही वाढत नाहीत आणि हे शेतकरी संपूर्ण एक चिंताग्रस्त झालेले आहेत। त्यांचं आरोग्य, त्यांना सर्दी झालेली आहे, त्यांच्या अंगाला संपूर्ण पुरळ असे आलेले आहेत, रात्रभर झोप लागत नाहीत आणि अशा चिंतेने ते काय पाहुणे सुद्धा त्यांच्याकडे कोणी येत नाहीत आणि अशा या छोट्याशा जागेमध्ये कस काय ते जातात। अंघोळ दररोज रात्रभर अंग ते किडे पडलेले आहेत, अंग खासतायत, तरी काय काय कमीत कमी शेतकऱ्यांना काय एक आपण सांगत असतो रामराज्य, परंतु शेतकरी संपूर्ण हवालदिल झालेले आहेत। शेतीमालाला अजिबात भाव नाहीत, तरी सरकारने काहीतरी दखल घ्यावे आणि आमचा खर्च तरी निघावा असं ते शेतकरी सांगत आहेत। आणि आज तरी खरंच सरकारने काहीतरी कमीत कमी 10,000 तरी भाव कापसाला द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं एक जीवनमान उंचवायला पाहिजे अशी आम्ही। लोकक्रांती सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री गणेश शेलार यांचे चिरंजीव हिमांश यांना वाढदिवसाच्या लोकक्रांती सेनेकडून हार्दिक शुभेच्छा। आपली बातमी आपल्या हातात, चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या